शुभ प्रभात, जय श्रीराम. समजलं असेलच एवढ्या पहाटे उठलोय सकाळी लवकर, म्हणजे अरे थोडं ब्लर झालेलं. आणि इकडे पण आपला रेडी आहे, ते जरा इग्नोर करा, असंच असतं आपलं सकाळी. जॅकेट, हेल्मेट, गोप्रोसुद्धा माउंट झालेला आहे, बॅटरी फुल चार्ज. आणि आपण निघतोय आज राईडसाठी. 22 तारीखची मॉर्निंग राईड, मस्त झेंडा लावून. डेस्टिनेशन आहे आजचं आपलं जव्हार. मे बी बघू आता किती बायकर येतात, 5-6 तरी येणार आहेत. रात्री ग्रुपवर 8-9 होते, 1-2 तर कल्टी मारतात, माहीतच आहे. तर आता निघतो आपण घरून. बाहेर आपली मॉन्स्टर उभी आहे, वाट बघते. काय झालं, आपण निघणार होतो तिकडे लाईट गेली. बाहेर इन्व्हर्टर पण नाही, आतमध्येच घरातच आहे. तर आता लाईट गेल्या अंतरामध्ये काय दाखवत नाही. पुढे आता धीरेची वाट बघतोय. आपण तिथेच भेटू आता, ठीक आहे. तर आपण आता गाडीवरच भेटू. आपली रेडी आहे, थोडा वॉर्मअप करतो, कोर्स स्टार्ट करतो आणि निघतो. तर हे आता आपण रेकॉर्ड करतोय, गोप्रोमध्ये रेकॉर्ड करतोय आणि व्हॉइस रेकॉर्डिंग चालू आहे आपली मोबाईलमध्ये. माहीत नाही रेकॉर्डिंग कसं होतं आहे, काहीच अंदाज नाही आहे. पहिल्यांदा हा सेटअप केला आहे. त्यात आपल्या गाडीचा आवाज एवढा मोठा आहे की, तर काहीच मला वाटते आत्ता वाजले, घड्याला हलते आपल्याला दिसत नाही आहे, 6:30 वाजायला आले असतील. पुढे आपल्या धीरज आहे, बाकी मोहित, राज वगैरे ते पालीच्या नायकर येऊन थांबलेले आहेत. थोडं लेट झालो, गाडी आपली स्टार्ट नव्हती होत. सकाळीच खूप दिवसांनी स्टार्ट केले, 5-6 दिवसांनी. आणि थंडी एवढी पडली, बापरे. त्यात मला वाटलं जॅकेट माझं एवढं थंडी लागणार नाही जॅकेटमध्ये, पण ते माझं विंटरचं नाही, टी शर्ट घातलं आहे त्यावर फक्त जॅकेट घातलं आहे, रायडिंग जॅकेट. एवढी थंडी लागते आहे आणि माझे ग्लोव्ज पण हाफ आहेत त्याच्यामध्ये. तर आपले उर्वरित रायडर आलेले, ऋषी, NS125, धीरज आणि तिकडे राज. तर आता आपण आहेत पालीला आणि वाजलेले आहेत 6:54, 7 वाजलेले आहेत. तर आता आपली इथनं राईड स्टार्ट होते पालीवरनं. हो घेतो. चला गणपती बाप्पा, चला जय श्रीराम. काय लाईट लावली आहे, विक्रमगड मस्त सजवलं आहे बघा. आता आपण विक्रमगडमध्ये आहेत. पलीकडे भगवे झेंडे अजून लोक लावत आहेत झेंडे. आणि दोन्ही म्हणजे या साईडला बघाल तुम्ही सगळं मस्त आपल्या तिरंग्याचा LED केलेली आहे, मध्ये भगवे लावले आहेत. विक्रमगड सॉलिड पूर्ण भगवा झालेला आहे विक्रमगड. येताना खूप क्राऊड असू शकतो विक्रमगडमध्ये कदाचित. इकडे बाजूला रांगोळ्यासुद्धा काढता येत अजून. थोडा फोटोशूट चालू आहे आमचा इकडे बघाल. लाईनअप लावलेल्या गाड्यांचा मस्तपैकी. थोडं विक्रमगडच्या आता जस्ट पुढे आलो आहे आणि 6:15 वाजलेत. आता विक्रमगडच्या पण इथे आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्या राईडला सुरुवात होते. ओहो, जर्नी बिगिन. आता लाईनअप, आता कॉर्नरिंगला खूप मजा येणार आहे, कारण इकडे सगळे कॉर्नरिंगला जॉगरसाठी मोस्टली रायडर कॉर्नरिंगसाठीच येतात. आपण कॉर्नरिंगला नाही आलेलो, पण थोडा आनंद घेऊ कॉर्नरिंगचा. ओ आपटलो खड्डा. Y si te digo que esta noche soy tu amante, adelante, va pa'lante. Esta es mi nena caminando gozadera, esta es mi nena en la cima de la arena. Y si te digo que esta noche soy tu amante, adelante, adelante. Adelante, va pa'lante.
तर आता आपण जव्हारमधून चाललो आहे, मार्केटमधून. चहा प्यायला खास. इकडनं बाहेरून पण रस्ता आहे जव्हारच्या, पण आपण आतून चाललो आतल्या रोडनी. हो, हे आहे जव्हार. बघा कसे दोन्ही साईडने भगवे. असाच सेम सीन आपल्याला विक्रमपुढे बघायला भेटला होता, तर सेम आता जव्हारमध्ये पण तसंच आहे. भारी वाटतंय. राम आएंगे, मेरे राम आएंगे. और यस, प्रभू श्रीरामांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. आपण सुद्धा लवकरच राईड संपून घरी जाणार आहेत, कारण गावामध्ये पण खूप सारे कार्यक्रम आहेत, ते आपल्याला अटेंड करायचे आहेत. तर म्हटलं सकाळ सकाळी थोडं राईड करून येऊ. लास्ट संडेला पण नाही गेलो, म्हणून आज आलो. हो, जव्हार जरा भारीच दिसतंय. राजचा फोन येतोय. चहा नाश्ता करतोय, आणि इकडे आपल्या प्रिन्सेस उभ्या आहेत सगळ्यांच्या. आणि हा टेबल जो बघताय तुम्ही इथे, हा साधा टेबल नाही आहे, मोर दॅन 30,000पेक्षा जास्त टेबल आहे तो. खूप महाग एक्सपेन्सिव्ह टेबल आहे तो. चला, चहा नाश्ता झालेला आहे जव्हारमध्ये. आता इथे धीरजचे मित्र आले त्यांच्याकडे, त्याने आपला नाश्त्याची ट्रीट दिली, नाश्ता वगैरे केला. आणि आता आपण इकडे जव्हारमधनं निघतो आहे. आता डायरेक्ट घरीच जातो आहे. पुढे कुठलं डेस्टिनेशन नाही ठेवलेलं, कारण गावामध्ये पण कार्यक्रम करायचा आहे ना. तर आता आपण इकडनं जव्हारमधून निघतो आहे. भेटू आता. रिटर्नचा प्रवास कसा होतोय बघू. हां चला. माझ्या कुठं रे, मी मागं. चला.